हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा आणि आज असं काही विशेष काही प्रोग्राम नाही आहे. त्यामुळे आम्ही आज ठरवलेलं आहे आज दर्शन करायला जायचं. तर आज पहिले आम्ही जाणार आहोत बेलोशीला हत्याकडे. तर पहिले आम्ही जाणार आहोत बेलोशीला हत्याकडे आणि बाकीची जी काय मजा मस्ती होत असेल ते तुम्हाला दाखवतच राहील. पण आज हा व्लॉग हा पूर्ण दर्शनाचा होणार आहे. आय होप सो तुम्ही आपले 2 दिवसाचे ब्लॉग बघितले असतील. नसेल बघितले तर नक्की बघा, तुम्हाला मजा येईल. तर आता तुम्हाला डायरेक्ट मी बेलोशीमध्ये भेटेल. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आम्ही जस्ट आत्याकडे पोहोचलो आणि आत्याचं सगळं जेवणाची तयारी झालेली आहे. जेवण झालेलं आहे आणि आता लास्ट पापड चालूच आहे. तर काय काय केलं जेवायला? वाटाण्याची भाजी, वांग्याचं भरीत, वरण, पोळ्या, पापड, वडी. तर जे भावांना आवडतं ते केलेलं आहे. आमच्या आवडीचा नाही केला आज. तर ऑन द वे असताना तुम्हाला जो रोडचा व्ह्यू बघायला भेटला असेल, आय होप सो तुम्हाला आवडला असेल. पूर्ण येताना सगळीकडनं निसर्गरम्य वातावरण आणि फक्त रोड घाणेरडा होता, रोड चांगला नाही आहे. बट आजूबाजूला सगळी हिरवलच आणि मधनं गाडी चालवायला खूप मजा येते. आणि तुम्ही बाहेर पण, तुम्हाला मी इथला पण व्ह्यू दाखवतो. यांच्या घराच्या इथनं फुल व्ह्यू दिसतो भारी. आणि मित्रांनो, हा सिद्धू आहे आणि सुमित, दोघं पण आत्याची मुलं. ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच येत आहेत. तर मित्रांनो, जेवल्यानंतर आम्ही इथे वाडीमध्ये आलो आणि इथे मी व्लॉग केला होता. 3-4 क्लिप कशा काय डिलीट झाल्या आय डोंट नो. जाऊ दे, आता नेक्स्ट टाइम जेव्हा आपण इथे येणार आहोत तेव्हा मस्त असा व्लॉग होईल इथला. तर गाईज, आता ग्रीनरी बघितली का झाले, फोटोशूटला चालू. फोटोज पण खूप मस्त येतात. चप्पल जरी घालायची, चप्पल घालत नाही, लक्षात ठेवा. नाणेटी शेतामध्ये कॉमन असते, सगळीकडे शेतामध्ये बघायला भेटेल. आणि ती शेतामधली जे बेडकं वगैरे असतात ते खायचं काम करते. बिनविषारी असते, काहीच हार्म करत नाही. आजूबाजूला सगळीकडे शेत असल्यामुळे साप वगैरे ते असतातच. तर मित्रांनो, आम्ही आत्याकडनं आलो, थोडाच वेळ झाला, आरती वगैरे झाली सगळं काय. तर तुम्ही बघितलंच असेल तिथे गावामध्ये किती पूर्ण अशी ग्रीनरी आहे. आपल्या इथे पण आहे. तिकडे आपण मे महिन्यात सुद्धा जाणार आहोत. तर तिकडे त्यांची बाग आहे आंब्याची वगैरे, तिथे जाऊन मजा करू. ते तुम्हाला नंतर बघायला भेटेल. आणि आता काहीच इथे चाललेलं आहे, स्वप्नाली पावभाजी करत आहे. म्हणजे पावभाजी ऑलमोस्ट झालेली आहे, फक्त आता भाजी फोडणीला टाकायची आहे. आणि जर ह्याची फुल डिटेल व्हिडिओ हवी असेल तर स्वप्नाली कुठं बघायची? ह्याची फुल डिटेल व्हिडिओ तुम्हाला जर हवी असेल तर सोरोस किचनवर बघू शकता. तिथे आपली ऑलरेडी पावभाजीची व्हिडिओ अपलोडेड आहे. सेम पावभाजी सेम प्रोसिजरने केलेली आहे. तर आता पावभाजी फोडणीला देत आहे. आणि आपल्या त्या घरात चाललेलं आहे वडापावचं बेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. ते जागरणासाठी चाललेलं आहे. तर मित्रांनो, आज रात्री मस्त जेवायला पावभाजी आहे आणि जागरणासाठी ते वडापाव चाललेले आहेत, ते तुम्हाला दाखवायला नेतो. आणि इथे आपल्या जुन्या घरामध्ये चाललेलं आहे वडापावचा बेत आणि आज रात्री जागरणासाठी वडापाव आहे. तर बघू शकता तुम्ही, पिंकीताई वडापाव सोडते, वडे सोडते, सॉरी वडापाव नाही वडे सोडते. आणि इथे दुसरे काकी आणि स्वरा वडे वळत आहे. आता हे आहेत ते यांच्यासाठी आहेत, कारण की आपल्या इथं पावभाजी आहे. रात्री जागरण असेल तेव्हा अजून सोडेल वडे. तिथे आहेत ना भरपूर.
तर जसं मित्रांनो तुम्ही लास्ट आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, तर आता सध्या आम्ही इथे लहान पोरच फक्त मजा करतो. तर उद्या जशा गौरी येतील तसे सगळ्या बायका वगैरे सगळ्या इथे येतील, नाच वगैरे होईल, ते सगळं तुम्हाला बघायला भेटेलच. तर मित्रांनो आम्ही काय आज बाहेर गेलो नाही, कारण की आज खूप वेळ झाला आणि ते पावभाजी वगैरे होते त्यामुळे जमलं नाही. आता दर्शन करायला बाहेर नंतर जाऊ. तुम्हाला मी आता आमचा प्रसाद आहे आणि हा सगळा डेकोरेशनचा साईराजने केलेला आहे पूर्ण डेकोरेशन. तर हा डेकोरेशन तुम्हाला जो दाखवला हा प्रसादाने केला होता, साईराजने नाही केला, प्रसाद आणि शेखरदाने मिळून केला होता. तर खूप मस्त डेकोरेशन आहे. कसे झाले वडापाव? वडापाव मस्त मस्त वडापाव झालेले आहेत. तर वडापाव मस्त जागरणासाठी बनवलेले आहेत तिघींनी. काय पाहिजे अरे तिकट लागते, तिकट लागते. नाही नाही. अरे हे वडे पिंकी, तृप्ती, तेजल या तिघी मी बनवले, छान आहेत. मी अजून चाकलाय नाही, चाकल्यानंतर मी आज माझा उपवास आहे, नाहीतर खाल्ले आहे. मला आकार बघून वाटते छान आहे. ते कसं झालंय वडापाव, कसं झालाय? दहा वडापाव खाण्याचा मानकरी सुजित चौलकर. 10 वडापाव खाल्ले, 10 पाव तिकडं पावभाजी वेगळी. सो गाईज आय होप सो तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.